नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि आजच्या चालू घडामोडी विशेष महत्त्वाच्या यासाठी असतील की यामध्ये काही पदांच्या नियुक्ती तर काही लोक हे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत या प्रश्नामधून आपल्याला लक्षात येतात। परीक्षेच्या दृष्टीने त्यांचं महत्त्व हे अधिक असणार आहे आणि ते कितपत असणार आहे हे मी तुम्हाला विश्लेषणाच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यासाठी कुठेही जाऊ नका, अतिशय व्यवस्थित आणि उत्साहाने आपला हा जो लेक्चरचा भाग आहे तो तुम्ही निश्चितच बघा। आणि त्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे तुमच्या समोर या प्रश्नांचं विश्लेषण करणार आहे। बघा मित्रांनो, पहिला प्रश्न काय आहे, अलीकडे कमल कुमारी ही महिला यांचं निधन झालेलं आहे, तर या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो। एखादी प्रसिद्ध महिला असेल किंवा पुरुष असेल, म्हणजे थोडक्यात व्यक्ती असेल, यांचं जर निधन झालेलं असेल तर त्यांचं संबंधित क्षेत्र तुम्हाला विचारलं जातं। तर ह्याचं करेक्ट उत्तर काय आहे, भरतनाट्यम आहे, म्हणून हे टिक केलं पाहिजे तुम्ही। पुढे जाऊयात आपण। बघा, राजेश अग्रवाल आहेत आणि हे महाराष्ट्र राज्याचे कितवे मुख्य सचिव म्हणून नियुक्त झालेले आहेत ते सांगायचे तुम्हाला। आणि बघा त्याचं करेक्ट उत्तर काय, 50वे आहे। पण माझा एक नंतरचा प्रश्न आहे बघा, की राजेश अग्रवाल यांनी कुणाची जागा घेतली मला ते सांगा, कमेंट करून सांगा। आणि एक आवर्जून लक्षात राहू द्या मित्रांनो, हे जे सचिव असतात हे सचिव काय करतात, कार्यालयीन जे काय मार्गदर्शन आहे, सल्ला आहे, ते मुख्यमंत्र्यांना देत असतात, म्हणून तेही या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। ओके, आता त्यानंतर पुढे चला। बघा, महाराष्ट्राचे नवे महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली, तर त्याचं करेक्ट उत्तर काय, मिलिंद साठे यांची केलेली आहे। आणि मिलिंद साठे यांनी कुणाची जागा घेतली तर कुणाची जागा घेतली तर बिरेंद्र सराफ यांची जागा घेतलेली। आता लक्षात राहू द्या, मी तुम्हाला या पदाविषयी समजून देतो। अतिशय महत्त्वाचं हे पद आहे, आपल्याला परीक्षेत मोठ्या प्रमाणावर विचारलं जातं। तर विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या। बघा या ठिकाणी की तुम्हाला असं विचारलं जाईल की हे जे महाधिवक्ता हे जे पद आहे, या पदाचं कलम कितवा आहे, संविधानात कोणत्या कलमात दिलेलं आहे, तर कलम 165 संविधानाचं कलम जर चेक केलं तर ते महाधिवक्त्याचं आहे। आणि या कलमात असं सांगितलेलं आहे मित्रांनो की या महाधिवक्त्याची जी काय नेमणूक आहे, काय आहे, नेमणूक आणि शपथ ही जी आहे ही कुणाच्या माध्यमातून दिली जाणार आहे, तर राज्यपालाच्या माध्यमातून दिली जाते। कुणाच्या माध्यमातून, राज्यपालाच्या माध्यमातून दिली जाते। लक्षात राहू द्या, राज्यपाल। ओके, राज्यपालाच्या माध्यमातून मिळते। आणि त्याचबरोबर यांचा कार्यकाळ जर तुम्हाला विचारला, लक्षात ठेवा कार्यकाळ, तर यांचा कार्यकाळ हा जो आहे तो फिक्स नसतो। बघा लक्षात राहू द्या, कसा नसतो, फिक्स नसतो। मग राज्यपालांची, इथे असा मुद्दा येईल, राज्यपालांची मर्जी असेपर्यंत ते काय करतात, मर्जी असेपर्यंत ते पदावरती राहतात, हे नोट डाऊन करून घ्या। ओके, कळालं सर्वांना। आणि यांचा पगार वगैरे देखील तेच ठरवतात, हे पण महत्त्वाचं आहे। त्यांचा कार्यकाळ हा म्हणजे डिफाईन नसतो। आणि हे पण लक्षात राहू द्या की महाधिवक्ता म्हणजे काय असतं, तर मित्रांनो महाधिवक्ता म्हणजे अशी व्यक्ती की जी व्यक्ती सरकारची जी काय कायदेशीर बाजू आहे ती उच्च न्यायालयामध्ये मांडेल किंवा सुप्रीम कोर्टामध्ये मांडणार आहे। लक्षात घ्या, काय केलं जाणार आहे, सरकारच्या बाजूने स्वतःची जी काय बाजू आहे किंवा मत आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला जातो। आणि सरकारला कायदेशीर सल्ला देण्याचं काम या व्यक्तीच्या माध्यमातून होत आहे। आणि यांची जर तुम्ही पात्रता पाहिली तर ही पात्रता उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांना जी पात्रता लागणार आहे तीच पात्रता यांना पाहिजे आहे। म्हणजे यांनी 10 वर्ष तरी वकिली केलेली पाहिजे आहे। हा एक महत्त्वाचा या ठिकाणी ॲस्पेक्ट आहे, तेही समजून घ्या। आणि त्यानंतर परत जर सांगायचं झालं तर महाधिवक्ता, महाराष्ट्राचे पहिले महाधिवक्ता कोण होते, तर त्यांचं काय नाव आहे, तर HM सिरवई हे पहिले महाधिवक्ता होते। यांचा कालावधी होता मित्रांनो 1957 ते 1975 पर्यंत, 74 पर्यंत ते पदावरती राहिले।
एवढ्या कालावधीमध्ये ते पदावरती राहिले, म्हणून हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यावा लागतो. आणि मिलिंद साठे यांनी कुणाची जागा घेतलेली आहे? बिरेंद्र सराफ यांची जागा घेतलेली. आणि माझा एक महत्त्वाचा प्रश्न असेल की हे जे मिलिंद साठे आहेत हे महाराष्ट्राचे कितवे महाधिवक्ता आहेत ते एकदा मला तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो. तोही भाग महत्त्वाचा असतो. ठीक आहे, आपण जाऊयात पुढे. नंतरचा बघा, बिहार विधानसभा आहे आणि बिहार विधानसभा अध्यक्षपदी नुकतीच कुणाची नियुक्ती झालेली ते तुम्हाला सांगायचं आहे. तर त्याचं करेक्ट उत्तर काय? प्रेम कुमार यांची नियुक्ती झालेली आहे, म्हणून हे पण लक्षात घ्या. त्यानंतर पुढे आपण जाऊयात. बघा, 15व्या आंतरराष्ट्रीय वाळू कला महोत्सवाचं उद्घाटन हे कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे? तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? ओडिशा आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, 5 डिसेंबर 2025. आता ही जी 5 डिसेंबर तारीख आहे, ही तारीख किंवा या तारखे रोजी श्री अरविंद घोष यांची कितवी पुण्यतिथी होती ती आपण साजरी केलेली. तर यांची पुण्यतिथी का विचारली जाणार आहे? तर 75वी होती. बघा, लक्षात ठेवा, ज्या गोष्टीला, एखाद्या गोष्टीला 25 वर्ष पूर्ण झालं असेल, 50 वर्ष पूर्ण झालेलं असेल, 75, 100 या पटीत जर म्हणजे एखाद्या ऐतिहासिक घटनेला वर्ष जर पूर्ण झाले असतील तर या घटना परीक्षेला विचारल्या जातात. ओके, म्हणून हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. ओके, त्यानंतर पुढचा घटक बघा, भारताची 27वी नवरत्न कंपनी म्हणून नुकतीच कोणत्या कंपनीची निवड करण्यात आलेली आहे? टॉपच्या कंपन्या गव्हर्नमेंटच्या, ज्यांचं नाव काय आहे बघा रे, नुमालीगार रिफायनरी लिमिटेड असं आहे. NRL अशा प्रकारची ही संस्था आहे. मला कमेंट करून सांगा ही कंपनी कोणत्या राज्यामध्ये आहे म्हणून. पुढे बघा, अलकनंदा नावाचं हे काय आहे? तर ही एक नवीन आकाशगंगा आहे अलकनंदा नावाची. आणि या नवीन आकाशगंगा जेम्स वेब टेलिस्कोपच्या माध्यमातून कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी शोधून काढली, नव्याने शोधलेले? आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? तर भारत आहे. आणि ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो, भारताच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलाय. त्यानंतरचा प्रश्न, दरवर्षी आंतरराष्ट्रीय बँक दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर त्याचं करेक्ट उत्तर 4 डिसेंबर आहे. आणि एक मुद्दा लक्षात राहू द्या, का या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो? तर त्याचं कारण असं आहे की या दिवशी काय केलं जात आहे माहिती आहे का, की या जे बँका आहेत, बँकांचं जो काही व्यवहार आहे किंवा बँकांचं जे काही महत्त्व आहे, हे महत्त्व लोकांना पटवून सांगितलं जातं. आणि या बँका गरजेच्या किती आहेत या मुद्द्यावरती काम केलं जातं. बँकेने निपक्षपाती काम करायला पाहिजे, पारदर्शक काम करायला पाहिजे, हा दिवस या ठिकाणी असं सांगतो. आणि एक शेवटचा प्रश्न घेऊ. बघा, 2025 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कितवा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आलेला आहे ते सांगायचं आहे तुम्हाला. तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? 69वा जो काय महापरिनिर्वाण दिन आहे तो आपण साजरा केलेला आहे मित्रांनो, म्हणून हे पण लक्षात राहू द्या बघा. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आता इथे काय लक्षात ठेवायचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म आपल्याला लक्षात ठेवावा लागेल, म्हणजे कुठे झालेला आहे म्हणून. ओके, कधी झालाय ते पण लक्षात ठेवा. आणि त्यानंतर परत पुढे यांचं मूळ नाव विचारलं जाईल, मूळ नाव देखील विचारलं जातं. ओके, आणि त्यानंतर यांची ग्रंथसंपदा महत्त्वाची आहे, ग्रंथसंपदा तुम्हाला लक्षात राहिली पाहिजे. ओके, हां, तर आता या मोजक्या घटना आहेत ज्या आपल्याला वारंवार परीक्षेला विचारल्या जातात, तेवढ्या फक्त सांगतो. लक्ष द्या आता बारकाईने. यांचा जर जन्म तुम्ही पाहिला मित्रांनो तर 14 एप्रिलला झालेला आहे. कधी झालेला आहे? 14 एप्रिल. ठीक आहे, 1891ला झाला होता. आणि कुठे झाला होता मित्रांनो? तर महू या गावामध्ये झाला होता. कोणत्या गावात? महू, जे गाव इंदोर नावाच्या एका जिल्ह्यामध्ये आहे, इंदोर. आणि हा इंदोर कुठे आहे? तर हे आहे MP मध्ये, म्हणजे मध्य प्रदेशमध्ये आहे मित्रांनो. कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये. परीक्षेला कित्येक वेळेस त्यांचं जन्म ठिकाण विचारलेलं आहे. आणि त्यानंतर बघा त्यांचं मूळ नाव काय होतं? तर त्यांचं मूळ नाव बघा सपकाळ त्यांचं आडनाव होतं, सपकाळ. ओके, लक्षात राहू द्या. ओके, हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्यानंतर पुढे तुम्हाला विचारलं जाईल त्यांची ग्रंथसंपदा काय आहे? तर जगामध्ये सर्वश्रेष्ठ असलेली व्यक्ती यांची ग्रंथसंपदा आपल्याला माहिती असणं महत्त्वाचं आहे मित्रांनो.
जगासाठी एक खूप उत्कृष्ट असं काम केलेली व्यक्ती आहे आणि यांची ग्रंथसंपदा जर पाहिली आपण, सर्वात गाजलेलं पुस्तक कुठलं तर एक रुपयाची समस्या. बघा, रुपयाची समस्या ही एक पुस्तक आहे, खूप मस्त पुस्तक आहे. रिसर्च केलेला आहे त्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी. आणि पुढे बघा की बौद्ध अँड हीज धम्म हे एक पुस्तक आहे. पुढे अस्पृश्यता नावाचं पुस्तक आहे मित्रांनो, द अनटचेबल्स असं नाव आहे त्याचं, अस्पृश्यता. ओके. आणि हु वेअर द शूद्राज म्हणजे शूद्र मूळचे कोण, असं एक पुस्तक आहे त्यांचं, खूप गाजलेलं पुस्तक आहे. त्यानंतर रुडल्स इन हिंदुझम नावाचं पुस्तक आहे, म्हणून तेही लक्षात ठेवा. हे निवडक पुस्तकं आपल्याला वारंवार परीक्षेला विचारले जातात मित्रांनो. आणि यासाठी हा सगळा जो काय डेटा आहे तो तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. काही अडचण आल्यानंतर आवर्जून तुम्ही मला सांगा. या महामानवाविषयी भरपूर काही सांगता येतं, परंतु आपल्या लेक्चरमध्ये आपण सांगूयात. हे चालू घडामोडीचं असल्यामुळे इथे फोकस केला जातो मेन पॉईंटलाच फक्त. ठीक आहे. याचे जे काय लेक्चर आहेत, समाज सुधारकांची जी काय सिरीज आहे ती पण आपण घेऊन येणार आहोत, त्याच्यावरतीही काम करणार आहोत. तत्पूर्वी सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा आणि या ठिकाणी आपण थांबूयात. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. ओके.